महाविकास आघाडीनंतर आता महायुतीतल्या भाजपनंच निवडणूक आयोगावरती प्रश्न उपस्थित केलेले आहेत। पिंपरी चिंचवडमधल्या प्रारूप मतदार याद्या जाहीर झालेल्या आहेत आणि भाजपनं सुद्धा यामध्ये काही त्रुटी असल्याचे आक्षेप नोंदवलेले आहेत। पिंपरीतले विधान परिषदेचे आमदार अमित गोरके आता आपल्यासोबत आहेत। काय त्रुटी तुम्हाला जाणवत आहेत? पिंपरी विधानसभा क्षेत्रातील अनेक प्रभागामध्ये दुबार नावं असतील, मृत नावं वगळलेली नाही आहेत। एका प्रभागात 400, 400, 450, 500 नावं आहेत। आज माझ्याबरोबर आमचे माजी नगरसेवक संदीपजी वागेरे आहेत, केशवजी घोळवे, तुषारजी इंगे, आम्ही सगळेच इथं आलो आहे आणि अनेक प्रभागांमधले आलटीपलटी नावं झालेली आहेत। इतर मतदारसंघातली नावं ह्या आमच्या पिंपरी विधानसभा मतदारसंघामध्ये आलेली आहेत। दुबार नावांचा तर बऱ्याच मोठ्या प्रमाणात दुबार नावं दिसत आहेत। मला असं वाटतं निवडणूक आयोगानं यावर व्यवस्थित काम करावं, कारण दिवस कमी आहेत आणि जी नावं योग्य आहेत ती नावं लवकरात लवकर लावून घ्यावी। निवडणूक आयोगानं जेवढं रस्त्यावर उतरून काम करायला हवं, गल्लोगल्लीत जाऊन हे जे याद्या आहेत ते ठरवायला हव्या, तसं होताना दिसत नाहीये का? फक्त कार्यालयात बसूनच हे कामकाज केलं जातं। तर अशा पद्धतीने काम करणं अपेक्षित होतं, पण तसं झालेलं दिसत नाही आहे, म्हणूनच हा घोळ दिसतोय। पण निवडणूक आयोगाकडे किंवा या प्रशासकीय यंत्रणेकडे दिवस कमी आहेत, त्यामुळं आपले जे निर्णायक मतदार आहेत किंवा जे खऱ्या अर्थानं मतदानासाठी रस्त्यावर येतात त्यांच्या भल्यासाठी निवडणूक आयोगानं ह्या त्रुटी लवकरात लवकर पूर्ण कराव्यात अशी आमची अपेक्षा आहे। म्हणूनच विरोधक वेळोवेळी निवडणूक आयोगावरती या ठिकाणी आक्षेप घेताना दिसतात। विरोधकच काय, आम्ही जरी सत्ताधारी असलो तरी निवडणूक आयोगानं तंतोतंत काम करावं ही सगळ्यांची अपेक्षा आहे, कारण हा नागरिकांचा प्रश्न आहे, त्या मतदारांचा प्रश्न आहे आणि तो निवडणूक आयोगानं व्यवस्थितपणे राबवावा हीच आमची विनंती असेल। तर महाविकास आघाडीनंतर आता महायुतीने सुद्धा या प्रारूप याद्यातले त्रुटी ज्या आहेत त्या निवडणूक आयोगासमोर मांडलेल्या आहेत। वेळ कमी आहे, आता या सगळ्या त्रुटींचं निराकरण निवडणूक आयोगाकडून होणार का आणि योग्य त्या खऱ्या मतदार याद्या प्रसिद्ध होणार का? प्रत्येक मतदाराला मतदानाचा हक्क मिळणार का? हे पाहणं तितकंच महत्त्वाचं असेल। कॅमेरामन शैलेश जाधवसह नाजिम मुल्ला, एबीपी माझा, पिंपरी चिंचवड। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।